मुंबईत वरळी जवळच्या समुद्रात डॉल्फिनचं दर्शन झालेलं आहे। वरळी सी फेस मधल्या समुद्रात डॉल्फिनचं दर्शन झालेलं आहे। तर मुंबईकरांसाठी ही खरं तर मोठी आणि महत्त्वाची घडामोड म्हणता येईल। वरळी सी फेस जवळच्या समुद्रात डॉल्फिनचं दर्शन झालेलं आहे। तर मुंबईत वरळी सी फेस जवळच्या समुद्रात डॉल्फिन दिसलेलं आहे। तर त्याचा हा व्हिडिओ समोर आलाय। वरळी सी फेस जवळच्या समुद्रात डॉल्फिनचं दर्शन झालेलं आहे। तर मुंबई आणि आसपासच्या समुद्राच्या या भागामध्ये याआधी कधीही डॉल्फिन दिसले नव्हते। मात्र आता मुंबईत वरळी सी फेस जवळच्या समुद्रात डॉल्फिनचं दर्शन झालेलं आहे। त्याची ही दृश्य कॅमेऱ्यात टिपण्यात आलेली आहेत। कोकणात काही भागामध्ये डॉल्फिनचं दर्शन होतं, त्या ठिकाणी डॉल्फिन सफारी सुद्धा असते। मुंबईत पहिल्यांदाच मात्र एक महत्त्वाची घडामोड आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीसाठी आता समिती स्थापन झालेली आहे। साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे। 5 सदस्यीय चौकशी समिती अनुदानाच्या विनियोगाची चौकशी करणार आहे। साखर आयुक्त संजय कोलते यांच्याकडून चौकशी समिती संदर्भात आदेश जारी करण्यात आले। 60 दिवसात राज्य सरकारला अहवाल सादर केला जाणार आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी इन्स्टिट्यूटच्या चौकशीची मागणी केली होती। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शरद पवार अध्यक्ष आहेत आणि त्याच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीची मागणी विखे पाटील यांनी केलेली होती आणि आता ती मागणी मान्य करत या संदर्भात 60 दिवसात राज्य सरकारला अहवाल सादर करण्याचे आदेश जारी झालेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, या चौकशी समितीकडे कशा प्रकारे पाहायचं? श्रुती, 5 सदस्यीय समिती आहे, ज्या समितीचे अध्यक्ष राज्याचे साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते असणार आहेत। यापूर्वीच मंत्री समितीच्या बैठकीत ज्या मंत्री समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, या समितीने हा निर्णय घेतला होता। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला जे अनुदान मिळत असतं त्या अनुदानाचा योग्य विनियोग होतो का, याची ही चौकशी असणार आहे। आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मंत्री समितीकडे अशा पद्धतीची मागणी केली होती आणि त्यानंतर साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आलेली आहे। ही समिती गठीत झाल्यानंतर त्याची ऑर्डर देखील आता साखर आयुक्तांकडून काढण्यात आलेली आहे आणि येत्या 60 दिवसांच्या आत या चौकशी समितीला आपला अहवाल राज्य सरकारला द्यायचा आहे आणि त्यानंतर या संपूर्ण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला राज्याचे साखर कारखाने जे काही अनुदान देत असतं त्यासोबतच राज्य सरकारकडून जे अनुदान वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला मिळत असतं, या अनुदानाचा योग्य विनियोग केला जातो का, हे खरं तर या चौकशी अहवालानंतर स्पष्ट होणार आहे। हे चौकशी अहवालानंतर स्पष्ट होईलच। तुर्तास धन्यवाद योगेश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। एक महत्त्वाची घडामोड आहे। दिल्लीत 2 महाविद्यालयांना बॉम्बची धमकी देण्यात आली। दिल्लीतील रामजस कॉलेज आणि देशबंधू कॉलेजला ही धमकी देण्यात आली। ईमेलद्वारे ही धमकी पाठवण्यात आली। दिल्ली पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। अद्याप तरी या दोन्ही ठिकाणी काहीही संशयास्पद आढळलं नसल्याची माहिती समोर येते। दिल्लीतून महत्त्वाची घडामोड आहे। संसद भवन परिसरात विरोधक आंदोलन करतायत। कामगार कायद्यातील सुधारणांविरोधात विरोधकांचं हे आंदोलन संसद भवन परिसरातलं।